आज आमच्या भावाची एंगेजमेंट गाईस माझी एंगेजमेंट आहे आज. आणि एक गोष्ट सांगतो, एंगेजमेंटसाठी त्यांनी मुलगी कशी आणली. गुड मॉर्निंग गाईस आज आहे ना खूप महत्त्वाचं, म्हणजे ते आमचं शूट होणार आहे. ते की आमचे सिरियलचे शूट चालू आहे. आज आहे आमचं 5वा आणि 6वा एपिसोड आणि त्याच्यामध्ये आहे आज माझी एंगेजमेंट. तर आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे. जसवीरच्या पुढं गोल्ड क्लब असतं, म्हणजे तिथं आहे ना आमचं शूट आहे. तिथून माझं दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी जावं लागेल, कारण माझं प्रोपोज चेंजेस आहे. तिथं प्रोपोज वगैरे आमचं. मी नवरदेव बनणार आहे, माझी एंगेजमेंट आहे. आम्ही नाचणार आहे, हे नाचणार आहेत, फुल एन्जॉय होणार आहे आज. तर ठीक आहे गाईस, आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत भेट करून देतो आणि कोण कोण सिरियलमध्ये ते पण दाखवतो. आपण डायरेक्ट आता गोल्ड क्लबला भेटू. बाय बाय. गाईज बघा ना, पूर्ण हे कपडे जसं 4-5 दिवसासाठी जातो आम्ही कुठंतरी बाहेर, पूर्ण कपडे भरले जसं बॅगेत. गाईज तर फायनली आम्ही आलो इकडं गोल्ड क्लबला. हे बघा इथं आलो. आज तुम्हाला आमची पूर्ण टीम दाखवणार आहे, पूर्ण टीम दाखवल आज गाईज. बरं चालू सकाळी आणि मॅच पण चालू इथं गाईस. मॅच में जितेगा कौन? ईश्वर खैरनार. अरे वाईट ड्रेस घातला म्हणून. यस ब्रो यस. किती मस्त रेनिंगसाठी किती भारी नेचर वाटतं इथला. ते काय फुलं, काय झाडे, काय आम्ही. फायनल आमची पूर्ण टीम आली इथं. तर हॅलो गाईज, आत्ता सकाळी आमच्या आज 7 तारीख आहे आणि आज संडे आहे आणि आज आमचा लास्ट डे ना. नाही लास्ट डे नाही आहे, उद्या लास्ट डे आमचा शूटचा. तर आमचा आता शूट चालू होणार आहे आणि आम्हाला टाइम दिला होता 6:30, पण आम्हाला वाजले 7. तर आमचा शूट चालू आहे गाईज. आणि 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 आज आमच्या भावाची एंगेजमेंट दाखवली आम्ही. एक मिनिट गाईस माझी एंगेजमेंट आहे आज. आणि एक गोष्ट सांगतो, एंगेजमेंटसाठी त्यांनी मुलगी कशी आणली, किती हाईट आहे बघा. 1 मिनिट उभी राही ना, 1 मिनिट उभी राही ना. हे बघा ना गाईस, माझ्यापेक्षा हाईट आहे. ऍक्च्युली ह्या मुलाला मुलगी भेटत नव्हती. आम्ही काय करणार, शेवटी जी मुलगी भेटली आम्ही ती करून घेतली. आणि यांना नाव पण माहित नाही एकमेकांचं, पण आम्ही केली करून तरी ऍडजस्ट. कारण की मुली कोणाला पण घेऊन येऊ शकत नाही. गाईज फायनली आमचं पूर्ण स्क्रिप्ट वगैरे रेडी झाले, सगळं डायलॉग वगैरे फिट झाले आणि आता सुरुवात होते आमचे शूटचे. हे बघा इकडं चालले ते मॅडम आहे, सिद्धी, माऊ आणि साक्षी आणि प्रगती, हर्ष, ईश्वर आणि वैभव आणि मी. तर गाईस आता शूट करतोय, तुम्ही ते पण बघा. अरे तिकट आते तुझी तिकट शपथ तिकट. हे नागेश, आपली ती कालची ट्रिक आज मोरे भाऊ. झालं ऊन आलं. आले ऊन, जा ना नागेश, तू काही विषय नाही जा. किती रडवतोय मला. 2-3 टेक झाले त्यांचे. काहीच तर आता लोकेशन चेंज होत आहे. आता जातोय आम्ही खायला आणि तिथं पण एक शूट करायचं मस्त. काहीच बघा नाही बॅग कोणाची मला तर काही माहित नाही, पण प्रत्येक वेळेस माझ्या शूटमध्ये आहे ना, प्रत्येक शूटमध्ये असते माझ्यासोबत. मला माहिती आहे, मी सांगू सांग ना काय. शिवानी कौशलची बॅग आहे. अच्छा तिची आहे का? सॉरी मला माहित नव्हतं. ओनली राईट. कसलं झाड आहे? अरे कशी ती काय म्हणते, बोरं आले म्हणे. बघ नाही, बोरं वगैरे आलेत म्हणे. तुम्हाला बोरं खायचं जाय गा, उतर का तू. गाईस ही आहे ना, कुठेही गेलं ना कुठेही घुसून जाते. हे बघा आता कुठे, हे बघा ही जागा कशी खाली. गाईज इकडे बघा, हे झाड सर फायनली शूट वगैरे झालं. खूप वर झालोय आम्ही, 3 तास कंप्लीट लागले आम्हाला इथं. हे बघा पूर्ण झाले, टीम पूर्ण एकदम फायनल झाली. काय काय झालं? मी त्याला म्हटलं का अरे तुझ्याकडे पण आहे फोटो, आणि फोटो नाही काढू शकत का? नाही म्हणत तू भारी काढू. म्हटलं कर तू. म्हणे मी भारीच काढतो. गाईस हात धुण्यासाठी बघ ना किती लांब गेली राव. हे पेऊ नको का, प्यायचं नाही बरं का प्रगती, प्यायचं नाही ते. काहीच आमचं मस्त जेवण वगैरे झालं आणि हात धुण्यासाठी आहे ना, हे बघा इकडं पाणी चालू होता. आम्ही इथं हात धुतले बघा, इथं पूर्ण गेलंय पाणी. आणि गाईस बघा ना,
सकाळी सकाळी आहे ना रेसिंगसाठी खूप मस्त, म्हणजे पेस आहे ना खूप मस्त आहे. हा का म्हणतोय रचना घेऊन जाऊ म्हणे आता साक्षी दिदीच्या घरी म्हणे. 24 किलो साखर, बापरे 24 किलो साखर. आणि किती महिने पुरवता? एक 24 किलो साखर 1 महिना पुरवत आहे. बापरे चांगलं आहे. काय तर आम्ही इथून निघालोय आता दुसऱ्या लोकेशनवर जायचं आहे आम्हाला. ब्लॉग मध्ये काहीच बघितलं का तुम्ही?